प्रजासत्ताक दिनीच आपला आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय, कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारकडनं जोरदार प्रयत्न होत आहेत। राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगेंना भेटेल। सरकारी शिष्टमंडळाकडनं वडिलांसोबतच आईच्या बाजूच्या नातेवाईकांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकते। त्या संदर्भात राज्य सरकारकडनं प्रस्ताव जरांगेंना सादर होऊ शकतो आणि तसं घडलं तर मनोज जरांगे आज भूमिका काय घेणार, मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। तर सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मनोज जरांगेंना भेटेल। वाशीमध्ये म्हणजे मुंबईच्या उंबरठ्यावरतीच ही भेट होणार आहे। आजच्या बैठकीनंतर आणि नवीन ड्राफ्ट सरकारकडनं सादर झाल्यानंतर मनोज जरांगेंची भूमिका काय असेल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे। एकीकडे आझाद मैदानावरती मराठा आंदोलक एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे सरकारी पातळीवरती चर्चा सुरू होतीये। आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतील आणि सोबतच अक्षय भाटकर सुद्धा वाशीमध्ये मनोज जरांगेंची सभा होणार आहे, तिथूनही आपल्या सोबत आहेत माहिती देण्यासाठी। सगळ्यात आधी आपण मंदारकडे जातोय। मंदार, एकतर सरकारी पातळीवरती कोणता ड्राफ्ट मनोज जरांगेंना आज सादर होण्याची शक्यता आहे आणि तुझ्या आसपास जे मराठा बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मुंबईच्या अगदी वेशीवरती येऊन पोहोचल्यानंतरच्या? सरकारकडून हा प्रयत्न सुरू आहे की मनोज जरांगेंनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं, मात्र मनोज जरांगे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये जाऊन आंदोलन करण्यावरती ठाम आहेत। यापासून जर त्यांना रोखायचं असेल तर काय करायचं, या सगळ्या विचारमंथनातून एक गोष्ट जी समोर आली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या अनेक मागण्या आहेत त्यापैकी एक प्रमुख मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र हे आईच्या बाजूच्या नातेवाईकांना देखील देण्यात यावं। ही त्यांची मागणी त्यांनी जेव्हा समोर ठेवली तेव्हा ती पूर्ण करण्यास असमर्थता राज्य सरकारच्या प्रतिनिधींकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली, मग बच्चू कडू असतील किंवा इतर कोणी असतील। मात्र आता हे आंदोलन मुंबईच्या वेशीवरती येऊन ठेपलेलं असताना ही मागणी मान्य करण्याची किंवा त्याबद्दलचा एक GR काढण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवरती सुरू आहेत आणि तशा प्रकारचा GR काढून तो मनोज जरांगेंच्या समोर ठेवला तर मनोज जरांगे आपलं आंदोलन मागे घेतील अशी एक शक्यता किंवा आशा सरकारला आहे। त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत। अर्थात मनोज जरांगे एवढ्या एका मागणीनंतर त्यांचं आंदोलन थांबवणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। काल दुपारी लोणावळ्यातून सुरू झालेली पदयात्रा आपल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समर्थकांसह मनोज जरांगे या APMC मार्केटमध्ये येऊन आलेले आहेत, घेऊन आलेले आहेत। इथे वरती ते थांबलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि सातत्याने त्यांनी जे सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये जाण्यावरती ते ठाम आहेत। आपण त्यांच्या समर्थकांना विचारूयात की सरकार चर्चेला तयार आहे, मग आंदोलन इथंच थांबायला पाहिजे की मुंबईत जायला पाहिजे? लवकर मान्य करावं त्यांनी। हे जे सरकार आहे हे लबाडाचं सरकार आहे। 7 महिन्यापासून यांनी जरांगे पाटील व मराठा समाजाला झुलवलेलं आहे। 7 महिन्यापासून यांनी झुलवलेलं आहे रिपिटिशन, आणि आम्हाला जे काही मागासवर्गीय जे काही दिलेलं आहे ती लई मोठी यादी दिलेली आहे, तशी कुठल्या समाजाचं केलेलं नाही। यांना फक्त आमची दिशाभूल कन्फ्यूज करायचं आहे, पण मराठा समाज आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। किती महिने झाले तर चालेल, तुम्ही लवकर मागणी मान्य करावी। मुंबईमध्ये जाण्यावरती तुम्ही ठाम आहात? सरकारने जर आपल्या मागण्या मान्य केल्या तर मोर्चेकरांना मुंबईमध्ये जाण्याची काही आवश्यकताच नाहीये। सर्वांना एकच मुद्द्यावरती ठाम आहेत, मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मान्यता आहेत ते इथंच मान्य झाल्या पाहिजेत। मुंबईला जाण्याची कुणाची इच्छा नाहीये, पण जर मुंबईला जाण्याची वेळ आली तर वेळ प्रसंगी मराठा समाज जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत लढेंगे मरेंगे हम सारे जरांगे, एक मराठा। सरकारला सुबुद्धी यावी आणि सरकारने मराठाला सरसकट आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नाही। आता ओके, तर आपण पाहतो ज्ञानदा या सगळ्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि जसजशी मुंबई जवळ येते तशा या भावनांची तीव्रता आणखी वाढत चालली आहे। ज्ञानदा, मागण्या लवकरात लवकर सरकारनं मान्य कराव्यात ही प्रमुख भूमिका मराठा आंदोलकांची आहे। जिथे मनोज जरांगेंची सभा होणार आहे तिथून माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय भाटकर आहेत। अक्षय, तिथून काय अपडेट्स मिळत आहेत जिथे सभा होणार आहे? शब्द नाही।
ज्ञानदा, माझ्या मागचा हा संपूर्ण मॉब बघू शकता तुम्ही, एक गर्दी बघू शकता आणि या गर्दीकडे पाहून आपल्याला कळेल की किती मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे जमा झालेले आहेत आणि ते आता मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. एका बाजूने जर आपण पाहिलं तर या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने चाललेल्या आहेत. चेंबूरचा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या दिशेने चाललेल्या आहेत आणि दुसरीकडे हा जो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे वाशीचा, तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभे आहेत, सुरक्षा मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहे. मात्र याच ठिकाणी थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील येतील आणि त्यांची सभा इकडे होणार आहे. ते या सगळ्या लोकांना संबोधित करणार आहेत आणि त्यासाठीच हे सगळे लोक या ठिकाणी थांबलेले आहेत. सध्या माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याला आधी सुरुवातीला मनोज जरांगे पाटील हे येऊन अभिवादन करणार आहेत, इथे हार चढवणार आहेत आणि त्याच्यानंतर ते पुढे मुंबईच्या दिशेने जातात की याच ठिकाणी थांबतात हे बघावं लागेल. सुरुवातीला जे शिष्टमंडळ सध्या त्यांच्याकडे पोहोचलेलं आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेतील आणि मगच या संपूर्ण आंदोलनाचा दिशा ठरवलेला. आपल्याबरोबर काही लोक सरकार प्रयत्न करत आहे, ही संपूर्ण जी तुमची मागणी आहे त्या मागणीला मान्य करायची, चर्चा करण्याची तुमची काय भूमिका आहे? जर सरकारने मागणी मान्य केली किंवा नाही केली काय भूमिका असेल? सरकार जर मागणी मान्य करायचीच असेल तर मनोज दादांनी पहिल्यांदा वेळ दिला. शासनाने सांगितलं की आम्हाला एवढा वेळ पुरेसा नाही आहे, आम्हाला अजून वेळ वाढवून द्या. दुसऱ्यांदा दिला. दादा 2 वेळेस उपोषणाला बसलेले आहेत आणि दादांनी 2दा शासनाला वेळ दिला. आता तिसऱ्यांदा सुद्धा दादांनी शासनाला वेळ दिलेलाच आहे. दिलेला नाही असं नाही, शासनाकडे चर्चेचे दारं उघडे आहेत. परंतु शासनाकडे चर्चेचे दारं उघडे असताना सुद्धा शासन ठोस निर्णय का घेत नाही, ठोस निर्णय का देत नाही असंच आम्हाला काही कळत नाही. आणि जोपर्यंत ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही काही जाणार नाही. आतापर्यंत आमची भरपूर लोकांनी फसवणूक केली आहे. शासनाने ठोस निर्णय घ्यावा, आम्हाला निर्णय पाहिजे, आरक्षण पाहिजे, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे. शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केले जात आहे आणि आपण पाहताय सगळे जे मराठा बांधव इकडे जमलेले आहेत त्या सगळ्यांकडून एक प्रकारची शिस्त पाळली जाते. याच्या आधी देखील जेवढे मोर्चे निघाले होते त्यामुळे देखील शिस्त पाळण्यात आली होती आणि या आंदोलनात देखील आपल्याला शिस्त दिसून येते आहे. इथे बाजूला एक मोठी स्क्रीन होती, त्या स्क्रीनवर भाजपची एक जाहिरात होती, मात्र ती जाहिरात आल्याच्या नंतर इथून निषेध व्यक्त केला जात होता. त्यामुळे आता ती स्क्रीन देखील बंद करण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू हे जे मराठा आंदोलक आहेत ते जमायला सुरुवात झाली आणि सभा इकडे होणार आहे. या सभेला संबोधित करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आता थोड्याच वेळात ही संपूर्ण वाहतूक इकडची बंद करून सभा सुरू होईल आणि मनोज जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहे. त्याच्यामुळे सभेची तयारी पूर्ण झालेली आहे, लोक जमलेली आहेत आणि थोड्याच वेळात आता सभेला सुरुवात होईल. ज्ञानदा, अक्षय, तू वाहतुकीचा उल्लेख केलास. हा चौक वाशीमधला एक प्रमुख चौक मानला जातो. वाहतूक व्यवस्थेत बदल कसे झालेले आहेत आणि जेव्हा हे सगळे आंदोलन करते मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत तेव्हा ते कोणत्या मार्गाने मुंबईत जातील, प्रवेश करतील? ज्ञानदा, वाशीमध्ये APMC मार्केट आहे आणि APMC मार्केटमध्ये येणारे सगळे ट्रक किंवा मोठे ज्या अवजड वाहतुकाची आधीच बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण चौकात अवजड वाहतूक नाही आहे. जी लहान सहान वाहतूक होती जसे की 4 चाकी गाड्या असतील किंवा 2 व्हीलर असतील ते देखील आता चारही बाजूच्या बंद करण्यात आलेल्या आहेत. कारण की चारही बाजूने मराठा समाजाचे जे माणसं आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे इथली संपूर्ण वाहतूक जी आहे ती वेगवेगळ्या रस्त्यांनी सध्या तरी ही जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे. एकीकडे दुसरीकडे आपण बघतो APMC मार्केटमधून येणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून जे मराठा बांधव हे अंतरवाली सराटीवरून आलेले आहेत ते सगळे मराठा बांधव आता हळूहळू आपापल्या गाड्यांनी मुंबईच्या दिशेने सरकत आहेत. हा समोरचा रस्ता जातोय सिग्नलच्या पुढे, तो चेंबूरकडे सरळ रस्ता राहतो, पाम बीच रोडकडे रस्ता राहतो आणि पाम बीच रोडवरून वाशी टोलनाका मार्गे वाशीचा ब्रिज घेऊन पुढे हे जे वादळ आहे ते हळूहळू चेंबूरकडे सरकणार आहे आणि चेंबूरवरून मग पुन्हा फ्रीवेवर जाणार आहे आणि फ्रीवेवरून मग ते आझाद मैदानात सरकणार. अशा प्रकारे हा संपूर्ण रस्ता असेल आणि त्याच रस्त्याने आता हळूहळू मार्गक्रमण करत पुढे पुढे हे सगळे मराठा बांधव आणि त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. या सर्व उपस्थितांना, कारण खूप मोठा जनसमुदाय मराठा बांधवांचा इथे एकवटलाय, त्यांना सूचना काय दिल्या जात आहेत, काय कसं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे या गर्दी मॅनेजमेंटसाठी, क्राऊड मॅनेजमेंटसाठी? ज्ञानदा, मी तुला सांगतो की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
सगळ्या ज्या लोक आहेत त्या सगळ्यांना आधीच सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे रस्ता असेल, कुठे कुठे रस्ता आपल्याला वळायचा आहे यांना आधीच मार्ग सांगण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर ही जी लोक आहेत जे चालत चालत येत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ही प्रत्येक चौकात करण्यात आलेली आहे। या सगळ्यांना एक प्रकारे आधीपासूनच सूचना देण्यात आलेल्या होत्या की किती प्रकारे कशा प्रकारे हे आपला मार्ग असेल आणि हळूहळू हे सर्व लोक आता पुढे सरकत आहेत। या सगळ्या मराठा बांधवांच्या ज्या मागण्या आहेत ती एकच मागणी आहे, ती म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते वडिलांच्या नातेवाईकांप्रमाणे आईच्या नातेवाईकांना देखील देण्यात यावं आणि ती मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे सर्व मराठे हटणार नाही आहेत, मागे हटणार नाही आहेत, ते पुढेच मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। आणि अशाच प्रकारे घोषणाबाजी करत आता इथे माहोल एक पूर्ण तयार झालेला आहे। थोड्याच वेळात जरांगे पाटील येतील आणि या सगळ्या रस्त्यावरून ते पुढे सरकणार आहेत, त्यांच्याबरोबर हा सगळा मॉब, ही सगळी गर्दी देखील जाणार आहे। एकीकडे आपण पाहतोय काही लोक इथे आपल्याला लेझिम खेळताना दिसत आहेत। हे असे लेझिम खेळत किंवा डीजेच्या तालावर नाचत असे पुढे पुढे हे सगळे लोक सरकत आहेत। पण सध्या त्या सगळ्या लोकांना वाट बघतायत सगळे लोक, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या या भाषणाची, मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची आणि थोडा ज्यावेळी पत्रकार परिषद होईल त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील इथे पोहोचतील आणि मग पुढे हळूहळू ही सभा जी आहे किंवा हे जे वादळ आहे ते पुढे पुढे सरकेल। पण सध्या तरी या सभेला सध्या चर्चा सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंसोबत संवाद साधतंय आणि ती बातचीत झाल्यावरतीच ते अर्थात त्यांची पुढची भूमिका जाहीर करतील। छत्रपती शिवरायांना नमन करून, वंदन करून या मराठा समाजाला आणि सर्व राज्याला ते संबोधित करणार आहेत। आपण आझाद मैदानामध्ये जातोय कारण मराठा बांधवांचे सगळं वादळ कुठे धडकणार आहे जाऊन, तर आझाद मैदानामध्ये। अमेय राणे तिथून आपल्याला माहिती देणार आहेत। अमेय, एकीकडे वाशीमध्ये तुफान गर्दी एकत्र यायला सुरुवात झालेली आहे, आझाद मैदानातली दृश्य काय सांगतायत? ज्ञानदा, आझाद मैदानातली दृश्य बोलकी आहेत कारण की वाशीहून थोड्याच वेळात जरांगे हे मराठ्यांच्या आंदोलकांसह आणि त्या संपूर्ण वादळासह मुंबईच्या दिशेने निघतील। मात्र ते येण्यापूर्वीच आपण बघू शकतो की आझाद मैदान आणि संपूर्ण CSMT परिसरात मराठा आंदोलकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली आहे। अनेक आंदोलक राज्याच्या कानाकोपऱ्यात आले। आपण काही आंदोलकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा तुम्ही कुठून आलात आणि नेमक्या काय मागण्या आहेत? आम्ही कन्नड तालुक्यातून, मूळ गाव माझं चापानेर आहे। आबासाहेब पवार म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता आहे। अनेक वर्षापासून मी आंदोलनासाठी मुंबईच्या वाटेनं येतोय। आज जरांगे पाटलांनी आपली जी भूमिका घेतलेली आहे, आज 7 महिन्यापासून आपले शिंदे साहेब असू, फडणवीस असू, अजितदादा असू, यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी चाटा मारण्याचं काम करत आहे। पण आमचे जरांगे दादा देवाच्या रूपाने उतरले। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं जे मागणी काय आहे? आता आमचे आरक्षण, मराठा ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। तुम्ही कुठून आले, काय मागण्या आहेत? आमचं ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही म्हातारपणापासून सोसलं आरक्षणाबद्दल। आमची मुलं हुशार असताना आमची मुलं नोकरी लागत नाही आणि आज पतोर आम्ही मिळलो, आमच्या नातवानी मरायला नाही पाहिजे। आमच्या नातवासाठी आम्ही झटत आहोत। पिढ्या जे चालत आलेलं आहे ते आता होऊ नये हीच भावना आहे। ज्ञानदा, भावना अतिशय बोलक्या आहेत आणि त्या तीव्र आहेत। त्यामुळे आता हे मराठा आंदोलक जे आहेत ते जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही या भावनेनं इथं दाखल होत आहेत। आणि जरांगे दाखल झाल्यानंतर हा संपूर्ण परिसर कदाचित तोकडा पडू शकतो, कारण की ज्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येत आहेत। बरोबर आहे, लाखोंचा जनसमुदाय आहे मनोज जरांगे यांच्या सोबत आणि सध्या हे सर्वजण वाशीमध्ये आहेत। आझाद मैदानात राज्याच्या कानाकोपऱ्यातही थेट लोक येऊ लागलेले आहेत। चर्चा सुरू आहे राज्य सरकारसोबतची, शिष्टमंडळासोबतची। या चर्चेनंतर काय होतंय याची माहिती अर्थात आम्ही सर्वजण तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहूच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।